जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीचा आहे एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। तर बघा, भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी आपण आज 2022 मध्ये विचारलेले PYQ प्रश्न संच आज काही अभ्यासणार आहोत। तर बघा, त्यातच RRB ग्रुप डी साठी आपण मित्रांनो प्रश्नपत्रिका आज अभ्यासत आहोत। तर मित्रांनो बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण आज गणित व बुद्धिमत्तेचा हा जो टॉपिक आहे हा आपण आज कव्हर करत आहोत। तर बघा, आजवर मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेच्या आपल्या चॅनलवरील बरेचसे मित्रांनो बघा वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करण्यात आले आहेत। ते मित्रांनो बघा, तुम्ही सर्व काही जर व्हिडिओ अभ्यासले नसतील अभ्यासून घ्या। आपल्या चॅनलवर बघा RRB ग्रुप डी मॅथ्स या नावाची स्वतंत्र अशी बघा या ठिकाणी प्लेलिस्ट आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून दिली आहे। त्या प्लेलिस्टला तुम्ही बघा क्लिक करून सर्व काही आपले जे व्हिडिओ आहेत तुम्ही अभ्यासू शकता। तर बघा मित्रांनो, 100% मित्रांनो बघा हेच प्रश्न पडतील इतका आम्ही तर या ठिकाणी हमी भरून तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो। आणि मित्रांनो बघा, TCS ने रिपीट केलेले प्रश्न आहेत, त्यामुळे बघा आताच वही पेन घ्या आणि हे जे मित्रांनो सर्व काही क्वेश्चन्स आहेत ते सर्व काही तुम्ही नोट करून घ्या। तर बघा, आता पहिला प्रश्न काय आहे, एका सांकेतिक भाषेत 224 म्हणजे फ्रेश अँड ज्युसी, 546 म्हणजे ईट ज्युसी फ्रूट व 678 म्हणजे फ्रूट इज राईप। तर ईट या शब्दाशी निगडित अंकीय शब्द कोणता या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला। तर बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा सरळ या ठिकाणी 124 म्हणजे काय, फ्रेश अँड ज्युसी या ठिकाणी आपल्याला म्हणलंय, म्हणून या ठिकाणी सरळ 124 घेऊ आणि फ्रेश अँड ज्युसी या ठिकाणी आपण घेऊन टाकूया समोर, फ्रेश अँड ज्युसी JUICY। मग पुन्हा बघा या ठिकाणी काय आहे, 546, पुन्हा बघा या ठिकाणी 546 म्हणजे मित्रांनो काय या ठिकाणी ईट ज्युसी फ्रूट। बघा आता पुन्हा या ठिकाणी 678 म्हणजे काय, तर बघा 678 म्हणजे या ठिकाणी फ्रूट इज राईप दिले बघा, FRUIT फ्रूट इज राईप। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जेवढे काही मिळते जुळते शब्द असतील ते या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे। तर बघा, आता मिळते जुळते या ठिकाणी शब्द कोणते कोणते आहेत बघा, तर या ठिकाणी 4 आहेत बघा मिळते जुळते शब्द, हा 4 आहे, अंक आहे मित्रांनो, हा 4 झालं, पुन्हा हा 6 आहे बघा, आता उरले 1 2 5 7 8 हे वेगवेगळे शब्द। पुन्हा या ठिकाणी मिळते जुळते बघा, या ठिकाणी ज्युसी आहे बघा, या ठिकाणी आहे, परत या ठिकाणी आहे, फ्रूट आहे बघा, परत या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे। तर बघा मित्रांनो, इकडले 4 कटले। तर आता या ठिकाणी आपला प्रश्न काय विचारलाय, तर ईट या शब्दाशी निगडित असलेला अंकीय शब्द कोणता। तर ईट कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, तर ईट आहे बघा या ठिकाणी। तर ईट या शब्दाशी मित्रांनो बघा निगडित असलेला शब्द म्हणजेच समोरासमोरचा असलेला शब्द कोणता आहे, तर ते आहे बघा या ठिकाणी 5, म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर क्रमांक 5 हे मित्रांनो या ठिकाणी असणार आहे। तर बघा मित्रांनो, आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार या ठिकाणी सर्व काही प्रश्न कव्हर करत आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दुसरा प्रश्न, दर साल दर शेकडा 8% दराने 5000 रुपयांचे 16 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागतील तितक्या वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज होईल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकता येते। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी दर साल दर शेकडा दर आपल्याला कितीला आहे बघा, दर साल दर शेकडा मित्रांनो 5000 रुपयांचे बघा या ठिकाणी मित्रांनो 8% दर दिले, म्हणून या ठिकाणी बरोबर 5000 रुपयांचे 8% दर दिले, म्हणून या ठिकाणी आपण 8% दर घेऊन टाकू। तर आता बघा या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो, 3000 रुपयांचे 10% दराने मित्रांनो किती व्याज होईल। तर बघा मित्रांनो, हे व्याज आपल्याला या ठिकाणी काढण्यासाठी सरळ आपण या व्याजाला या ठिकाणी x मानून घेऊ। समजा x जर मानलं या ठिकाणी, तर आता बघा x बरोबर हे पहिले 5000 रुपये घेऊ, पहिले 5000 रुपये गुणाकारात त्याच्या मित्रांनो हे 8% दर, म्हणून याच्या गुणाकारात हे 8% दर घेतलं। आता बघा याच्या छेदामध्ये या टक्क्यांच्या खाली 100%, हे जे टक्के आहे त्याच्या खाली 100% या ठिकाणी आपल्याला घेणं अनिवार्य आहे। आता बघा, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, पुन्हा हे 2 0 वरचे कॅन्सल। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी सरळ बरोबर 8 पंचे 40 आणि हा समोरचा 0 जशास तसा, आणि बरोबरला हे x ला x जशास तसे। पुन्हा बरोबर बघा या ठिकाणी आता 1600 रुपयाचे सरळ व्याज येण्यासाठी जितके वर्ष लागतील तितक्याच वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज होईल।
म्हणजे मित्रांनो बघा सरळ आता हे 1600 घ्या, सरळ हे 1600 छेदामध्ये हे आलेलं 400, जर आपण या 1600ला जर 400 ने भागलं तर आपल्याला बघा या ठिकाणी वर्ष भेटून जातो. जर 400 ने भागलं आता बघा हे खालचे 2 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य सरळ कॅन्सल. आता बघा 4 चोक 16 या ठिकाणी आपल्याला 4 वर्ष लागली भेटली. म्हणून मित्रांनो सरळ आता ठिकाणी आपल्याला हे जे 1600 रुपये मित्रांनो सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागली तितक्याच वर्षात, म्हणजे जितकी वर्ष लागली ते वर्ष बघा या ठिकाणी हे 4 वर्ष जे की या ठिकाणी आलेलं आहे. तर आता बघा या ठिकाणी आपल्याला पुढे या ठिकाणी प्रोसेस कशी आहे, 3000 रुपयांचे 10% दराने म्हणले. या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी 3000 रुपये घेऊ, म्हणून पुन्हा 3000 रुपये घ्या, गुणाकारात 10% दर, 10% दर टक्क्यांच्या खाली पुन्हा एकदा या ठिकाणी 100% घेणं अनिवार्य आहे. हा एक शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. उरलं किती, फक्त आणि फक्त हे 300 जशा तशी या ठिकाणी घेऊन टाका आणि गुणाकारात हे वरचे 4 जे की वर्ष आहेत, म्हणजे जितके वर्ष लागतील तितक्या वर्षातले काढायचं आहे. म्हणजे हे 4 वर्ष या ठिकाणी आपल्याला गुणाकाराचा करून घ्यावा लागेल. आता बघा 4 त्रिकम या ठिकाणी झालं किती 12 आणि समोरचे 2 शून्य जशाच तसे, म्हणजे या ठिकाणी 1200 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 बघा, पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने प्रथमतः 20% ने कमी केल्यानंतर चूक लक्षात आल्यावर कमी केलेल्या पगाराला 20% ने वाढविला तर परिणामी पगाराच्या किती टक्के पगार वाढ किंवा कमी होईल. तर बघा प्रश्न काय आहे, पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने प्रथमतः 20% ने कमी केला, नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगाराला 20% ने वाढविला तर परिणामी मूळ पगाराच्या किती टक्के पगार वाढ कमी किंवा जास्त होईल. या प्रकारचा ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर सरळ बघा या ठिकाणी कशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकतो. तर बघा मित्रांनो कारकून काय केलाय, पोलीस अधिकाऱ्याच्या मित्रांनो पगारातला प्रथम 20% ने कमी केला. म्हणजेच बघा जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला बघा या ठिकाणी 100% रक्कम असते, तर या 100 पैकी मित्रांनो त्याने काय केला, प्रथमतः 20% कमी केला. म्हणजेच या जर 100 मधून आपण या ठिकाणी जर 20 मायनस केले तर त्याने काय केलं, या ठिकाणी 80% त्या पोलिसाला मित्रांनो या ठिकाणी रक्कम दिला होता. म्हणून या ठिकाणी वरी 80% घ्या आणि टक्क्यांच्या या ठिकाणी परत 100%. पुन्हा गुणाकारामध्ये काय झाले, जेव्हा चूक लक्षात आली तेव्हा परत 20% ने वाढवला. जेव्हा आता हे 80% म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 100%च होते त्याच्यासाठी, तर पुन्हा चूक लक्षात आल्यावर या ठिकाणी 20% वाढवला. म्हणजे या ठिकाणी झालं किती 120% या ठिकाणी झालं. पण या ठिकाणी पुन्हा 120% घ्या आणि टक्क्यांच्या खाली ठिकाणी पुन्हा एकदा 100% घेऊन टाका. तर आता बघा हे 2 शून्य कॅन्सल करा, हे वरचे 2 शून्य कॅन्सल, पुन्हा हा 1 शून्य कॅन्सल, हे खालचे 2 शून्य सरळ कॅन्सल आणि वरचे 2 शून्य कॅन्सल. आता आलं किती बघा सरळ, हे 8 गुणाकारात जर 12 केलं, 12 8 96. म्हणजेच बघा या ठिकाणी आपल्याला 96 या प्रश्नाचे उत्तर नाही. बरं त्या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला या ठिकाणी 96 सुद्धा दिलं जाईल, परंतु 96 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही. उत्तर करण्यासाठी बघा आपण जे पहिलं या ठिकाणी 100% घेतल्या, या 100%तून या ठिकाणी हे 96 मायनस करावे लागतील. 100 मधून जर 96 मायनस केलं उरले किती, फक्त आणि फक्त 4. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 4% ने मित्रांनो या ठिकाणी कमी होईल पगार. तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ते 4% ने कमी. पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 बघा, x चे 5% बरोबर 50 तर x ची किंमत किती. तर बघा मित्रांनो x चे 5% बरोबर 50 तर x ची 50 किती. सरळ मित्रांनो या ठिकाणी x मूल्य म्हणून या ठिकाणी आपण x घेऊ, या ठिकाणी चे मूल्य म्हणून गुणाकार 5% म्हणून या ठिकाणी सरळ आपण 5 घ्या आणि 5% घ्या आणि टक्क्यांच्या या ठिकाणी 100 एकदा तुम्ही घेऊन टाका बरोबर 50. तर या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे बघा बरोबर 50. त्या ठिकाणी x ची किंमत आपल्याला काढायची आहे. सरळ आता बघा x गुणाकारात जर 5 केलं तर झालं किती मित्रांनो या ठिकाणी बरोबर 5x. पुन्हा 5x बरोबर हे मित्रांनो जे 50 होते ते 50 ला 50 जशाच तसे आणि हे जे मित्रांनो छेदामध्ये 100 आहेत, इकडे वरीवर मित्रांनो झाले गुणाकारामध्ये 100. पुन्हा आता बघा सरळ हे 5x ला मित्रांनो बघा 5x जशाच तसे आणि जर 50 गुणाकारात जर आपण 100 केले झालं किती या ठिकाणी 5000. म्हणून या ठिकाणी आता बरोबर हे x घ्या, x बरोबर हे 5000 घ्या आणि याच्या छेदामध्ये आले हे मित्रांनो फक्त आणि फक्त 5. आता बघा हे 5 1 5 आणि हे 3 समोरचे तशाच तसे 0 म्हणजे या ठिकाणी आलं किती
1000 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. तर किती? पर्याय क्रमांक मित्रांनो 1000. म्हणजे या ठिकाणी 1000 मित्रांनो या x ची किंमत असणार आहे. तर बघा पुढे प्रश्न क्रमांक 5. बघा 5वा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्ही महत्वाचं म्हणजे आपला जर 700 प्रश्नांचा महाठोकळा तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत जर खरेदी केला नसेल, बघा आताच तुम्ही खरेदी करून घ्या. कारण बघा मित्रांनो या प्रश्नावर मित्रांनो सर्व काही प्रश्न जे आहेत ते PYQ असणार आहे. त्यामुळे बघा अवश्य तुम्ही हा जो महाठोकळा आहे एकदाशी अभ्यासून घ्या आणि खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी बघा या ठिकाणी 7414 939007 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा. नंबरच्या व्हॉट्सअपला हे पे केलेली स्क्रीनशॉट तुम्ही टाकून टाका. तुम्हाला बघा आम्ही अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्हाला तुम्ही जे PDF किंवा महाठोकळा हा आम्ही तुम्हाला बाय करून टाकू देऊन टाकू. तर बघा अवश्य बाय करून घ्या. बघा 5वा प्रश्न म्यानमारचा संबंध तलवारीशी. तसा मित्रांनो बघा प्रश्नचिन्ह या ठिकाणी सरळ सरळ दिला आहे. जसा म्यानमारचा मित्रांनो संबंध तलवारीशी आहे तसाच कपचा बशीची आहे का भाताचा बाणशी आहे का डोकेचा शिरस्त्रांशी आहे का ढालचा तलवारशी आहे. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय मित्रांनो? तर भाताचा बाणशी या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. मित्रांनो बघा जसे की तलवारीचे मित्रांनो या ठिकाणी घर म्यान असते मित्रांनो. जसे की तलवारीचं मित्रांनो जे घर आहे मित्रांनो ते म्यान असतं. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा या ठिकाणी बाणांना मित्रांनो बघा या बाणांना मित्रांनो ठेवण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो भाताचा या ठिकाणी बघा उपयोग केला जातो किंवा भाता या ठिकाणी मित्रांनो ठेवले जाते भातामध्ये हे बाण. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो ब जे की भाता व बाण या ठिकाणी असणार आहे. पुढे 100चा संबंध 25चा संबंध 100शी व 36चा संबंध प्रश्नचिन्हाशी. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्ही शोधू शकता ते आम्हाला बघू द्या. म्हणजे आम्हाला सुद्धा कळून जाईल की तुमचा या ठिकाणी अभ्यासक्रम जे आहे बघा कुठपर्यंत या ठिकाणी तुमचं पोहोचला आहे. म्हणजे पुन्हा मित्रांनो बघा आम्हाला या ठिकाणी पुन्हा जास्त या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी टाइम मिळेल आणि आम्हाला मॅनेजमेंट सुद्धा तुमचं करता येईल योग्य पद्धतीने. तर बघा या ठिकाणी सर 7वा प्रश्न एक उमेदवाराला एका अंकास 25ने गुणाकार करायला सांगितले होते. त्यांनी चुकून 52 गुणाकार केला. तर बघा त्याने चुकून 52 या अंकाने गुणाकार केला. त्याचे उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा 324 ने जास्त आले तर उमेदवाराला कोणत्या अंकास गुणाकार कराय सांगितले. तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय आहे प्रश्न थोडासा किचकट प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपल्याला विचारलेला. तर एका उमेदवाराला एका अंकास 25 ने गुणाकार करायला सांगितले होते. त्याने चुकून 52 ने गुणाकार केला तर त्याचे उत्तर मित्रांनो अपेक्षित उत्तरापेक्षा 324 ने जास्त आले होते तर उमेदवाराला कोणत्या अंकास गुणाकार करण्यास सांगितले होते. बघा मित्रांनो त्याने जे आहे बघा करायला सांगितलेला मित्रांनो गुणाकार. तर बघा या ठिकाणी त्याला जे मित्रांनो बघा अंकाला करायला सांगितलेला गुणाकार होता ते बघा आपण या ठिकाणी पहिलं मांडून घेऊ. करायला सांगितलेला मित्रांनो या ठिकाणी गुणाकार बघू आपण. तर बघा मित्रांनो करायला सांगितलेला गुणाकार काय होता मित्रांनो? तर एका अंकास 25 ने गुणाकार करायला सांगितले होते. म्हणून या ठिकाणी आपण बरोबर x गुणाकारात या ठिकाणी आपण 25 घेऊन टाकू. ते आपल्याला अंक माहित नाही सांगितलेला म्हणून या ठिकाणी आपण x मानलं त्याच अंकाला. तर आता बघा 25 गुणाकारात जर आपण x केलं तर आलं किती? या ठिकाणी 25x या ठिकाणी आपल्याला भेटलं. तर या ठिकाणी चुकून केलेला गुणाकार बघा. आता चुकून केलेला गुणाकार पाहू. आता आपण चुकून केलेला गुणाकार कोणता होता? x गुणाकारात 52 या ठिकाणी आपण त्यानं गुणाकार केला म्हणून या ठिकाणी 52x या ठिकाणी आलं. तर आता बघा मित्रांनो बरोबर हा जो मित्रांनो त्यानं चुकून गुणाकार केला होता तर तो काय या ठिकाणी 52x आहे म्हणून या ठिकाणी 52x घ्या. पुन्हा या ठिकाणी सरळ मायनस करून टाका हे 52 मधून 25x बरोबर हे आलं किती होतं पुन्हा उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा मित्रांनो 324 न जास्त आलं होतं म्हणून या ठिकाणी पुन्हा 324. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला अपेक्षित उत्तर काढता येतं. तर ते बघा आता कसं. तर सरळ या जर 52 मधून मित्रांनो 25 जर मायनस केले उरले किती या ठिकाणी सरळ 27x या ठिकाणी 27x उरले म्हणून 27x बरोबर हे 324 जशास तसे. आता बघा बरोबर हे x घ्या हे x बरोबर हे 324 छेदामध्ये हे मित्रांनो आलं किती 27.
जर 27 ने 324ला मित्रांनो या ठिकाणी आपण भागलं तर आता किती या ठिकाणी शेवटचा आन्सर 12. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती? पर्याय क्रमांक ब या ठिकाणी 12 असणार आहे. तर बघा हे होते मित्रांनो आपले आजचे जे की TCS ने मित्रांनो बघा रिपीट केलेले प्रश्न जे की मित्रांनो 7ही होते. तर बघा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आणि आता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. भेटू परत अशा काही व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपलं आवडतं एज्युकेशनल YouTube चॅनल. धन्यवाद.